हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच वायर या आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, माझं नाव आहे एके आणि आज आपण बघणार आहोत बघा 30 डिसेंबर चालू घडामोडी. तर मित्रांनो, आजच्या दिवसाचे ज्या काही चालू घडामोडी होत असतील त्या चालू घडामोडी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. जर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर कोटक महिंद्रा बँकेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या PDF आपण सुरुवात करू. तर प्रश्न क्रमांक 1 बघा, संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आपल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. तर मित्रांनो बघा, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, तर जनता दल ध्वज तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो कशाबद्दल बोलण्यात आलं, तर जनता दलाबद्दल. तर बघा मित्रांनो, त्याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. जनता दल हा एक भारतातील एक राजकीय पक्ष आहे. सध्या हा पक्ष प्रामुख्याने बिहार व झारखंड या राज्यामध्ये कार्यरत असून नितीश कुमार हे विद्यमान पदाध्यक्ष आहेत. बिहार राज्यामध्ये जनता दलाचे नितीश कुमार हे मुख्यमंत्री आहेत. तर आता 2017मध्ये भाजपाबरोबर युती केलेली आहे आणि बिहारमध्ये सत्तेत आहे तो पक्ष. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. तर मित्रांनो, बिहारबद्दल बोलण्यात आलं तर बिहारचे राज्यपाल कोण आहेत? राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर. त्यानंतर मुख्यमंत्री कोण असणार आहेत? बघा, नितीश कुमार. आताच आपण बघितलं. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 2 बघा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरस्कार रकमेमध्ये किती टक्के वाढ करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 13% वाढ करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, वाढ होऊन आता ती रक्कम किती झालेली आहे आपल्याला बघायचं आहे. त्याच्याबद्दल बघा, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरस्काराची रक्कम एकूण किती कोटी रुपये करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 488 कोटी रुपये एवढी रक्कम आता झालेली आहे. तर पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, 2022 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा बघा 110वी आवृत्ती होती 2022मध्ये आणि दरवर्षी ही स्पर्धा कुठे खेळवली जाते? ऑस्ट्रेलिया देशाच्या मेलबर्न या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाते. मित्रांनो, 2023 बद्दल आपल्याला ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं माहिती बघायची आहे. तर मित्रांनो बघा, 2023 मध्ये बघा 111वी आवृत्ती होती. त्यानंतर विजेते आपल्याला बघायचे आहेत. बघा, पुरुष एकेरीमध्ये सर्बिया देशाचा नोवाक जोकोविच. त्यानंतर महिला एकेरीमध्ये बघा बेलारूस देशाची एरिना सबालेंका ही विजेते आहेत. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा, कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकारसोबत शांतता करार केलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आसाम राज्याच्या उल्फा या संघटनेने काय केलेला आहे? शांतता करार केलेला आहे. तर मित्रांनो, हा शांतता करार बघा कुणी केला? तर युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम म्हणजेच उल्फा ही ईशान्य भारतातील आसाम राज्यात कार्यरत असलेली सशस्त्र फुटीरवादी संघटना आहे. तर मित्रांनो बघा, आसाम संघर्षामध्ये सशस्त्र लढा देऊन स्थानिक आसामी लोकांसाठी ही काम करते. भारत सरकारने 1990 मध्ये या संघटनेवर दहशतवादी संघटना म्हणून बंदी घातली होती. उल्फा कंसामध्ये बघा आसामी अतिरेकी सूत्रानुसार त्यांची स्थापना कधी आहे? तर मित्रांनो 7 एप्रिल 1979ला. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा आपण. प्रश्न आहे बघा, त्याच्यावरच मी तयार केलेला आहे. तर उल्फा या आसाम राज्याच्या बंडखोर संघटनेने कोणाच्या उपस्थितीमध्ये केंद्र सरकारसोबत शांतता करार केलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? कोण उपस्थित होते शांतता करारावेळी? तर बघा, अमित शहा. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू. बघा, कशाबद्दल बोलण्यात आलं? तर आसामबद्दल बोलण्यात आलं. म्हणून आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर हिमंत बिस्वा शर्मा असं नाव आहे त्यांचं. आणि राज्यपाल कोण असणार आहेत? बघा, गुलाबचंद कटारिया. तर मित्रांनो, ही पण माहिती खूप महत्त्वाची होती. त्याच्या पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 4 बघा, कोणत्या राज्यात 50व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? झारखंड सरकारने केलेली आहे. तर मित्रांनो, त्याच्याबद्दल आपण माहिती बघू. बघा, भारतात कोणत्या वर्षी सरकारने पेन्शन बंद केली? तर बघा, NDA सरकारने 2004 मध्ये जुनी पेन्शन योजना बंद केली होती. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली सुरू केली. तर मित्रांनो, झारखंडबद्दल आपल्याला बघायचं आहे. बघा, झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत? श्री हेमंत सोरेन. राज्यपाल कोण आहेत? CP राधाकृष्णन. आणि मित्रांनो बघा, झारखंड सरकारने कितव्या वर्षी राज्यातील नागरिकांना निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा केली? तर मित्रांनो, 50व्या वर्षी निवृत्ती मिळणार अशी घोषणा केलेली आहे. तर मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 5 बघा, भारताचे कोणत्या देशातील उच्च आयुक्त म्हणून संतोष झा यांची नियुक्ती झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? बघा, श्रीलंका या देशामध्ये. तर मित्रांनो, आपल्याला श्रीलंकेबद्दल माहिती बघायची आहे. तर बघा, श्रीलंकेबद्दल खूप महत्त्वाची माहिती मी आणलेली आहे. तर मित्रांनो बघा, भारताच्या समुद्रपार शेजारील देश कोणता आहे? तर श्रीलंका. श्रीलंकेचे जुने नाव काय आहे? तर मित्रांनो सिलॉन. त्यानंतर मन्नारचे आखात कंसामध्ये तमिळनाडू. तर बघा,
भारत व श्रीलंकेला वेगळं करतं? तर मित्रांनो, श्रीलंकेला काय म्हटलं जातं तर रत्नाचे महाद्वीप आणि पूर्वी समुद्राची स्वामिनी असं सुद्धा म्हटलं जातं. तर मित्रांनो, आणि कोणतं नाव आहे तर बघा, भारताचा चहाचा थेंब असं सुद्धा म्हटलं जातं. कशाला तर आपल्या श्रीलंकेला. आणि श्रीलंकेची राजधानी काय असणार आहे मित्रांनो? कोलंबो. तर मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती होती. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 बघू आपण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्या येथून उद्घाटन करण्यात येणाऱ्या 6 वंदे भारत एक्सप्रेसमध्ये महाराष्ट्र राज्यातील कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश असणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय आहे? जालना ते मुंबई. तर मित्रांनो, आपल्याला वंदे भारत एक्सप्रेसबद्दल माहिती बघायची आहे. बघा, वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात बघा 15 फेब्रुवारी 2019 मध्ये, आणि ठिकाण काय होतं? पहिलं दिल्ली ते वाराणसीपर्यंत. बघा, वंदे भारत ट्रेन चालवणारी पहिली महिला सुरेखा यादव आहे. हे कालच आपण प्रश्न घेतलेला आहे. त्याच्या पुढचा पॉईंट बघा, भारतात रेल्वेची सुरुवात कधी झाली तर 16 एप्रिल 1853 मध्ये, आणि ठिकाण कोणतं होतं तर मुंबई ते ठाणे, आणि किती किलोमीटर होतं तर 34 किलोमीटर. तर बघा, जगामध्ये जर विचारलं तुम्हाला तर 1825 मध्ये कुठे तर इंग्लंड या ठिकाणी. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला समजली असेल तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 7 बघा, कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आपलं महाराष्ट्र राज्य. तर मित्रांनो, हे झालं महाराष्ट्राबद्दल. तर मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्राबद्दल थोडीशी माहिती, त्यानंतर जागतिक लेवल ती पण माहिती आपल्याला बघायची आहे. तर पुढच्या पॉईंटकडे वळू. बघा, 27वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर मित्रांनो, नाशिक या ठिकाणी होणार आहे. तर मित्रांनो, जागतिक युवक महोत्सव 2024. तर मित्रांनो, याच्याबद्दलच आपल्याला माहिती बघायची आहे. बघा, वर्ल्ड फेस्टिवल ऑफ यूथ हा आंतरराष्ट्रीय युवा महोत्सव आहे, जो 29 फेब्रुवारी ते 7 मार्च 2024 या कालावधीमध्ये सिरियस म्हणजेच रशिया देशाचं हे शहर आहे, येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही त्याचा फोटो सुद्धा बघू शकता. हा आहे बघा, जागतिक युवक महोत्सव. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे? हे पण माहिती सगळी लिहून घ्यायची आहे. प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक 8 बघा, देशातील पहिला मध महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर देखील काय असणार आहे? आपलं महाराष्ट्र राज्य. तर मित्रांनो, कशाबद्दल बोलण्यात आलं तर मधाबद्दल बोलण्यात आलं. तर मधाची आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, महाबळेश्वर तालुक्यातील मांगर हे देशातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषित झाले आहे. तर याच्या पुढची माहिती बघू. खादी ग्राम उद्योग महामंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रवींद्र साठे आहेत. आणि मित्रांनो, दुसरं जे गाव झालेलं आहे ते मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. तर बघा, कोकणाच्या वेशीवर वसलेले, शिवकाळात प्रचंड महत्त्व असलेले बघा पाटगाव आता मधाचं गाव बनलेलं आहे. तर मित्रांनो, ही पण माहिती खूप महत्त्वाची आहे. जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनेलला किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन नसाल किंवा यूट्यूब चॅनेलला जॉईन नसाल तर करून घ्या मित्रांनो. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. आणि याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर भेटून जाईल.